हॅलो, जिओलॉजिकल एक्सप्लोरेशन करताना तुम्हाला आडवळणाच्या वाटांवर जावं लागतं, नवनवीन गोष्टी शोधाव्या लागतात. तर अशीच एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट शोधण्यासाठी आपण आता इथं आलेलो आहोत. आपण आहोत आता गुजरातच्या कच्छ भागातल्या मातानू मठ या ठिकाणी. मातानू मठ हे ठिकाण अलीकडं जिओलॉजिस्टच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचं झालं. त्याच्याबद्दल खूप अभ्यास चालू आहे. ते ठिकाण का इतकं महत्त्वाचं झालं आणि इथं काय आहे ते पाहण्यासाठी आपण जाऊयात. चला. मातानू मठचं महत्त्व असं की या ठिकाणी जिओलॉजिस्ट अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की या मातानू मठच्या याच्यासमोर तुम्हाला टेकड्या दिसत आहेत वेगवेगळ्या रंगांच्या, ज्याच्यामध्ये विविध रंगछटा आहेत. लालसर, तांबूस, पिवळ्या, जांभळ्या, काळपट या सगळ्या रंगछटांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण खनिज पाहायला मिळालं. काही जिओलॉजिस्ट इथं अभ्यास करत असताना त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण खनिज इथं सापडलं. त्याचं नाव आहे जारोसाईट. हे जारोसाईट मिळाल्यानंतर इथं खूप मोठ्या प्रमाणात लोक यायला लागले, अभ्यासक यायला लागले. विशेषतः जे ॲस्ट्रोजिओलॉजिस्ट आहेत, वेगवेगळ्या ग्रह ताऱ्यांवर कुठल्या प्रकारची खनिजं आहेत त्यांचा अभ्यास करणारी मंडळी आहेत. त्याच्या अनुषंगानं ते शोध घेण्यासाठी इथे यायला लागले. कारण जारोसाईटचं जे महत्त्व आहे, जारोसाईट जे आढळतं ते मंगळावर जारोसाईट आढळतं आणि त्या मंगळावर आढळणाऱ्या जारोसाईटसारखं केमिकल कंपोजिशन असणारं जारोसाईट या ठिकाणी पाहायला मिळालं. काही जिओलॉजिस्टनी इथले सॅम्पल घेऊन, इथल्या मातीचे, इथल्या खडकांचे नमुने घेऊन त्याचं प्रयोगशाळेमध्ये जेव्हा पृथक्करण केलं, ॲनालिसिस केलं, तेव्हा ते लक्षात आलं. म्हणून हे ठिकाण खूप लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं, अभ्यासकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं. त्यामुळे जिओलॉजीचे विद्यार्थी, अभ्यासक, प्रोफेसर मंडळी ही सगळी इथं येऊन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू लागली. आता हे जारोसाईट नेमकं काय आहे? जारोसाईट हे एक प्रकारचं सल्फेट आहे. त्याच्यामध्ये आयर्न म्हणजे लोह याचं प्रमाण असतं. याच्याशिवाय इतरही घटक असतात. हायड्रेटेड आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काही प्रमाणात पाण्याचे सुद्धा केमिकल कंपोजिशनमध्ये पाण्याचा सुद्धा अंश आहे. हे जे जारोसाईट आहे, हे जारोसाईट इथं पिवळ्या रंगाच्या जे मॉड्यूल्स आपल्याला काही बघायला मिळतात. पिवळ्या रंगाचे काही त्याच्या छटा पाहायला मिळतात. त्याचे गोल काही छोटे छोटे गोळे म्हणूयात आपण, अशा स्वरूपात ते पाहायला मिळतं. आणि हे जारोसाईट कदाचित असं असू शकतं, हेच असेल असं आपल्याला दावा करता येणार नाही, कारण त्याचं जाऊन लॅबोरेटरीमध्ये पृथक्करण करावं लागेल आणि शोधावं लागेल. पण या जारोसाईटमुळं हा भाग भयंकर चर्चेत आला आणि लोक इथं मोठ्या संख्येनं यायला लागले, अभ्यासक यायला लागले. आता भोवतालची टीमसुद्धा या कच्छच्या इको टूरवर आहे, कच्छ फॉसिल्स इको टूरवर आहे. आणि या टूरमधले सहभागीसुद्धा इथं जारोसाईट पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी इथं पोचलेले आहेत. या निसरड्या वाटा याच्यामधून खाली येत लोक त्या ठिकाणी पोहोचत आहेत. कारण इथे एरवी वर्दळ नसते. लोक इथं जे येतात ते फक्त अभ्यासक कधीतरी येणारे. पण इथं भोवतालची टीम आलेली आहे आणि आपण इथं जारोसाईटचा शोध घेतो आहे. आपण बघूयात इथं या थरांमध्ये आपल्याला जारोसाईट पाहायला मिळतोय का. इथं काही ठिकाणी आपल्याला पिवळ्या रंगाचे या गाळामध्ये अडकलेले काही गोल गोळे म्हणूयात ते पाहायला मिळतात. ते कदाचित जारोसाईट असू शकतात. पण जसं सांगितलं तसं की या गोष्टींमध्ये फक्त आपल्याला क्लेम करता येत नाही, दावा करता येत नाही. जाऊन त्याच्यावर अभ्यास करावा लागेल आणि ते समजून घ्यावं लागेल. ही साईट महत्त्वाचं बनण्याचं हे जसं कारण आहे, तसं मग पृथ्वी, मंगळ, एकूण आपल्या सूर्यमालेची निर्मिती, त्याच्यातून निर्माण झालेले ग्रह, याच्यावर प्रकाश पडण्याच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने अभ्यासल्या जातात आणि आपणसुद्धा
त्या अभ्यासण्यासाठी इथं आलेलो आहे. हा जो निसर्ग आहे, ही जी जिओलॉजी आहे, याच्यामधली ही रहस्य शोधणं हा एक अनोखा अनुभव असतो. आणि या अनुभवांच्या अनुषंगानं आपल्याला निसर्ग खऱ्या अर्थाने एक्सप्लोर करता येतो. हे सगळे छोटे छोट्या पिवळ्या रंगाच्या छटा पाहत पाहत लोक जारोसाईटचा शोध घेत आहेत, जारोसाईट समजून घेत आहेत. वेगवेगळे रंग घेतोय. हीच सगळी रहस्य किंवा नवलाई निसर्गातली एक्सप्लोर करणं हा आपल्या या टूरचा उद्देश आहे. आणि इथं जमलेले सगळे आपले सहभागी, आपण त्यांच्यापैकी काही जणांशी बोलूया. तिथं मंदार दिसतोय, काहीतरी शोधतोय. मंदार, जारोसाईट शोधण्यासाठी आलाय, काय काय बघायला मिळालं, पाहिलं, समजलं? जारोसाईट डिपॉझिट्स हे जे इथे या संपूर्ण परिसरात आहेत, आम्हाला असं कळलं की मंगळावर पण जारोसाईट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून याचं महत्त्व अचानक वाढलं आहे, कारण बरेचसे जिओलॉजिस्ट इथे येतात स्टडी करण्यासाठी. त्यामुळे आमचं पण कुतूहल चाळवलं गेलं आणि आम्ही पण पाहायला आलो. खूपच रंगीबेरंगी पिवळा, लाल, केशरी असे वेगवेगळे रंग यांची सरमिसळ होऊन खूपच छान असं इथे काय म्हणू आपण दृश्य आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि मी मगासपासून शोधतोय व्हॉल्कॅनिक बॉम्ब, तो काही मिळत नाही आहे. आणि मी विचारलं कांतिमती मॅडमला की त्या म्हणाला एवढा सहजासहजी तो मिळत नाही, त्यामुळे मी ते एक्सपेक्ट करत होतो की इझिली मिळेल. ठीक आहे, परत कधीतरी येऊन शोधेन. ग्रेट. हा जो मंदिर आता पाहत होता, हे जे थर आहे तिथं, हे आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे थर पाहायला मिळत आहेत. इथं आणखीन एक सहभागी आहेत, उज्ज्वलांशी बोलूयात आपण. काय शोधताय, काय काय पाहायला मिळालं? ऍक्च्युअली मी व्हॉल्कॅनिक बॉम्ब आणि ते मंगळावर मिळालेलं जारोसाईट शोधायचा प्रयत्न करते, बट आय एम नॉट गेटिंग इट. आणि ते असं मिळणार नाही हेही कळलेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय, बट वी आर एन्जॉईंग दिस सर्च. इट्स काइंड ऑफ क्वेस्ट विच वी आर डुईंग. एक्सप्लोरेशन काइंड ऑफ थिंग. येस, व्हेरी मच एक्सप्लोरिंग द अर्थ. वाव, थँक्यू सो मच. इथं आणखीन एक आपला छोटा सहभागी इंद्रजित सुद्धा आहे. इंद्रजित, तू नेमकं काय इथं शोधतोयस आणि व्हॉल्कॅनिक बॉम्ब आणि जारोसाईट? तर मला थोडे जारोसाईट मिळाले. ओके, जारोसाईट सारख्या काही ह्या गोष्टी मिळाल्यात इंद्रजितला. आपण त्याने नेमकं काय कलेक्ट केलं आहे ते पाहूयात. हे जे सगळं कलेक्शन करणं आहे, याच्याबद्दलचा शोध घेणं आहे. आणि अच्छा, इंद्रजित आपल्याला दाखवतोय हे जारोसाईटचे खनिज असू शकतात. ते फक्त प्रयोगशाळेत फायनल करायचंय. मी ते बघितले, ह्याचा फोटो काढून नंतर मला गुगलवर सर्च करायचंय, बघू मिळते. थँक्यू. खरं तर हे ॲनालिसिस करून याच्याबद्दल नेमकं काय आहे, हा जारोसाईट आहे का, त्याच्या जवळचा आहे का, हे सगळं समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लॅबॉरेटरीजमध्ये ते टेस्टही करावं लागेल. त्यामुळे हे एक्सप्लोरेशन फक्त आपल्याला गेलो सापडलं असं नाही आहे, तर त्याच्यामध्ये अभ्यास आहे, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी शोधणं, समजून घेणं, उलगडणं, या सगळ्या बाबींचा समावेश आहे. आणि म्हणूनच ही बाब आपल्याला वेगळी लक्षात येते. इतर कुठल्याही सर्वसामान्य टूरच्या तुलनेत अशा प्रकारचं एक्सप्लोरेशन करणं, याची संधी आणि त्याचा आनंद हा सगळा पाहायला मिळतो. सो आता आपण जारोसाईटच्या या प्रदेशामधून पुन्हा आपल्या ठिकाणी माघारी जाण्याचा प्रयत्न करूयात. चलो. तिथं आपल्याला जाताना अभिजित कुलकर्णी दिसत आहेत. काय पाहिलं आणि कशाचा शोध घेतला? विविध रंगातली माती बघितली इकडे आणि काही सॅम्पल्स गोळा केलेले आहेत, ते या पिशवीमध्ये ठेवलेले आहेत. बरं, कशाचे सॅम्पल्स आहेत? याच्यात जेरोसाईट असेल अशी शक्यता आहे, पण ती शक्यता आहे आणि ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणं शक्य नाही. त्याचं प्रयोगशाळेत त्याचं पृथक्करण केल्यावर ते समजू शकेल. ओके, थँक्यू. सो अशी जेरोसाईटच्या शोधात आलेली ही सगळी टीम आता हे सगळं समजून घेऊन, सॅम्पल कलेक्ट करून माघारी जाते आहे, नवीन ज्ञान घेऊन, नवीन गोष्टी घेऊन आणि नवीन अनुभव घेऊन. आपण सुद्धा त्यांच्यासोबत आता माघारी जाऊयात. बाय.